बीसीसीआयला सर्व खेळाडू सारखे आहे, जो पंचांशी वाद घालेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, हे आज पुन्हा एकदा पाहायला दाखवून देण्यात आले। कारण कोहली हा एक दिग्गज खेळाडू आहे, पण केकेआर विरुद्धच्या सामन्यात त्याने पंचांशी वाद घातला आणि त्यावर बीसीसीआयने त्यावर कडक कारवाई केली आणि त्यामुळे विराट कोहलीला चांगलीच अद्दल घडली, अशी चर्चा चाहत्यांची सुरू होती। आरसीबी आणि केकेआर यांच्यामधील सामन्यात ही गोष्ट घडल्याचे पाहायला मिळाले। ही गोष्ट घडली होती ती तिसऱ्या षटकात। त्यावेळी केकेआरचा हर्षित राणा हा गोलंदाजीसाठी आला होता आणि त्याने विराट कोहलीने संघाला चांगली सुरुवात करून दिली होती। त्याच वेळी कोहली आता मोठी खेळी साकारणार असे दिसत होते, पण तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर ही गोष्ट घडली। कोहली समोर राणाने फुलटॉस चेंडू टाकला। कोहली हा चेंडू मारण्यासाठी गेला, पण कोहलीकडून अचूक टायमिंग पाहायला मिळाले नाही, त्यामुळे कोहलीचा झेल हा उडाला आणि राणाने तो झेल पकडला। त्यानंतर कोहली चांगलाच भडकला होता, कारण हा चेंडू नो बॉल असल्याचे त्याला वाटले होते। त्यावेळी मैदानातील पंचांनी यावेळी तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती, कारण तिसरे पंच यावेळी रिप्ले पाहून योग्य ते निर्णय देऊ शकतील असे सर्वांना वाटत होते। तिसऱ्या पंचांनी यावेळी रिप्ले पाहायला सुरुवात केली। प्रथम हा चेंडू नो बॉल आहे की नाही हे त्यांनी पाहिले। त्यानंतर यावेळी चेंडू नेमका कोहलीने कुठे मारला आणि चेंडू कुठे होता हे पंचांनी पाहिले। त्यानुसार तिसऱ्या पंचांनी हा चेंडू नो बॉल नसल्याचे सांगितले, त्यामुळे कोहलीला पंचांनी बाद ठरवले। पण यावेळी कोहली तिसऱ्या पंचांवर भडकला होता। कोहली बाद ठरवल्यानंतर तो मैदानातील पंचांशी वाद घालायला लागला। संपूर्ण क्रिकेट विश्वासमोर कोहलीने हे कृत्य करत होता आणि त्यामुळे खेळाची प्रतिमा मलिन होत होती। त्यामुळे त्याच्यावर बीसीसीआयने कारवाई केल्याचे समोर आले आहे। बीसीसीआयने यावेळी विराट कोहलीवर कडक कारवाई केली आहे। कोहलीच्या मानधनातील तब्बल 50% रक्कम दंड स्वरूपात कापण्यात येणार आहे। यामुळे हा विराट कोहली आणि आरसीबीला मोठा धक्का बसणार आहे।